तो कोण कोणाला गाडेल ते वेळ आल्यावरच कळेल असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय। अब्दुल सत्तार यांनी अपात्रता सुनावणीवर ही प्रतिक्रिया दिलेली आहे। अध्यक्ष मुख्यमंत्री एकमेकांना कामानिमित्त भेटतात, त्यांच्या भेटण्यावरती आक्षेप का असावा असं म्हटलंय। आणि ते आरोपी म्हणजे सराईत गुन्हेगार आहेत का असा सवाल देखील त्यांनी केलेला आहे। आपल्यासोबत मंत्री अब्दुल सत्तार आहेत। सर, आज आमदाराच्या पत्रेबाबत मोठा निकाल होणार आहे, विधानसभा अध्यक्ष निकाल वाचून दाखवणार आहेत, कसं बघताय निकालाकडे? नाही, निकाल तर जे काही सन्माननीय अध्यक्ष महोदयाला नियमानुसार तपासून सन्माननीय आज ते जज आहेत त्या रूपामध्ये त्यांचा जो निर्णय येईल त्याचा स्वागतच केला जाईल। ते आमच्या फेवरमध्ये लागला तरी स्वागत आहे, आमच्या विरुद्ध लागला तरी स्वागत आहे। शेवटी निर्णय काय लागायचा आहे, काय घ्यायचं आहे, कसं तपासायचं आहे, कायद्यामध्ये काय आहे, कायद्यामध्ये प्रोव्हिजन काय आहे हे तपासून निश्चित ते निर्णय देतील। आणि आम्हाला अपेक्षा यासाठी आहे का आम्हाला निवडणूक आयोगाने चिन्ह दिलेलं आहे, आम्हाला पक्षाचं नाव दिलेलं आहे, आमच्याकडं जे काही संख्या आहे राज्यसभा, लोकसभा, विधानसभा आणि राज्यातील प्रमुख आमचे पदाधिकारी हे सर्व दिल्यानंतरच आम्हाला निवडणूक आयोगाने हे बहाल केलेलं आहे। म्हणून त्याच्यामध्ये कुठेही मला वाटत नाही शंका कुशंका, परंतु शेवटी हा निर्णय आहे। कोर्ट काय निर्णय देईल, कसा निर्णय देईल, कोणता निर्णय देईल, त्या कोर्टाच्या निर्णयाचा कोणत्याही परिस्थितीमध्ये जे काही आज निर्णय होईल याच्या विरुद्ध मग हायकोर्टामध्ये आमच्यासारखा लागला तर उद्धव साहेबांचे लोक त्याच्यामध्ये जातील कोर्टामध्ये, उद्धव साहेबांसारखा लागला तर आम्ही कोर्टामध्ये जाऊ। शेवटी ही लढाई कोर्टाची लढाई आहे, कोर्टाच्या पद्धतीने चालल। आणि हे जे काही निर्णय यायचं आहे त्या निर्णयामध्ये कोणीही काहीही सांगितलं तरी कायद्यानुसार निर्णय देण्यासाठी मला वाटतं नार्वेकर साहेब हे विधितज्ञ आहेत, मोठे वकील आहेत, त्यांना पूर्ण कायद्याचा ज्ञान आहे, त्या पद्धतीने ते निर्णय देतील। कॅमेरामॅन अमित आढेसह संजय सरवदे, TV9 मराठी, छत्रपती।